काकस्पर्श हा 2012 मध्ये प्रदर्शित झालेला महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि अनिरुद्ध देशपांडे आणि मेधा मांजरेकर निर्मित मराठी कालखंडातील नाट्यमय चित्रपट आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर, प्रिया बापट, मेधा मांजरेकर, सविता मापलेकर आणि केतकी माटेगावकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. उषा दातार यांच्या त्याच नावाच्या लघुकथेवर आधारित हा चित्रपट 1930 ते 1950च्या सुमारास कोकणातील चित्पावन ब्राह्मण कुटुंबातील अशांत घटनांचे चित्रण करतो. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला आणि गिरीश जोशी यांच्या दिग्दर्शन, पटकथा आणि कलाकारांच्या अभिनयासाठी, विशेषतः सचिन खेडेकर यांनी कुटुंब प्रमुख म्हणून साकारलेल्या हरी दामले यांच्या अभिनयासाठी त्यांना समीक्षकांची प्रशंसा मिळाली होती. 1989 मध्ये या लघुकथेचे रूपांतर मराठी नाटक जन्मगाठ मध्ये झाले आणि त्यात अभिनेता दिग्दर्शक विनय आपटे मुख्य भूमिकेत होते. त्यावर आधारित चित्रपट बनवण्याची आपटे यांची इच्छा होती, तथापि त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. कथेच्या सिनेमॅटिक रूपांतरणात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सचिन खेडेकर यांनी नाटक पाहिले होते आणि 2007 मध्ये त्यांना पुन्हा कथा सापडली. खेडेकरांनी गिरीश जोशींना रूपांतरित पटकथा पूर्ण करण्याची विनंती केली आणि 2009 मध्ये महेश मांजरेकर यांच्याशी या कथेवर चित्रपट बनवण्यासाठी संपर्क साधला. काकस्पर्शचे चित्रीकरण 26 दिवसात पूर्ण झाले, 5 ते 30 डिसेंबर 2011 पर्यंत आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त 4 मे 2012 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार. काकस्पर्शच्या यशानंतर काकस्पर्शचा हिंदी आणि तमिळ रिमेक देखील महेश मांजरेकर दिग्दर्शित करत आहेत, ज्यात अरविंद स्वामी आणि टिस्का चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे कथानक असे आहे की चित्पावन ब्राह्मण कुटुंबाचा प्रमुख हरी दामले म्हणजे सचिन खेडेकर कोकणातील तोरगाव या गावात त्यांची पत्नी तारा म्हणजे मेधा मांजरेकर, त्यांची 3 मुले, त्यांचा धाकटा भाऊ महादेव म्हणजे अभिजित केळकर आणि त्यांची विधवा मावशी नमू आत्या म्हणजे सविता मापलेकर यांच्यासह राहतो. हरी महादेवाचे लग्न एका यौवनावस्थेतील मुलगी दुर्गा म्हणजे केतकी माटेगावकर सोबत करतो, जिचे लग्न झाल्यावर तिचे नाव उमा असे ठेवले जाते. तथापि लग्न संपण्यापूर्वीच महादेवाचा मृत्यू होतो. हरी महादेवासाठी मृत्यूविधी करतो, परंतु कावळे ही नैवेद्यांना स्पर्श करण्यास नकार देतात. अन्न अर्पण करताना हरी काहीतरी बडबडतो आणि त्यानंतर नैवेद्यांना स्पर्श करतो. गावातील ब्राह्मण समाज आता विधवा उमा हिचे मुंडन करावे अशी अपेक्षा करतात. हरी विरोध करतो आणि विधवा म्हणून तिच्यासाठी कोणतेही विधी करू देत नाही. उमाच्या हेतूबद्दल शंका निर्माण करणाऱ्या सर्व अडचणींमध्ये हरी तिच्या पाठीशी उभा राहतो, ज्यामध्ये त्याची पत्नी तारा देखील समाविष्ट आहे. काही वर्षानंतर ताराला एका जीवघेण्या आजाराचे निदान होते. तेव्हा आता मोठी झालेली उमा घराची जबाबदारी घेते. तारा मरण्यापूर्वी तिला तिच्या चुका कळतात आणि हरीला उमाशी लग्न करण्याची विनंती करते, ज्याला तो लगेच नकार देतो. दरम्यान हरी त्यांचा मुलगा संकर्षण म्हणजेच सक्षम कुलकर्णी यांचे लग्न लावून देतो. एकदा हरी उमाला नवविवाहित जोडप्याच्या खोलीबाहेर बसलेली आणि त्यांच्या खेळकर गप्पा ऐकत असल्याचे पाहतो. उमाच्या वागण्याने वैतागलेला हरी तिला टाळू लागतो. या वागण्याने अवस्थ होऊन उमा हरीचा मित्र म्हणजेच संजय खापरे याला तिचे मन मोकळे करण्याचा प्रयत्न करते आणि त्याला कारण शोधण्याची विनंती करते. योगायोगाने हरी हे ऐकतो आणि बलवंतशी असलेले त्यांचे संबंध तोडतो. हरीच्या बदल्याचे वागण्याचे कारण नकळत उमा अलिप्त राहू लागते, तर तिची तब्येत बिघडू लागते. चिंताग्रस्त संकर्षण त्यांची बहीण शांती म्हणजे मनवा नाईक हिला उमाशी बोलण्याची विनंती करतो. आयुष्यात तिला काय नुकसान झाले याची निराशा आणि नकळत उमा तिचे मन मोकळे करते, परंतु परिस्थिती हरीशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल अधिक प्रश्न निर्माण करते. उमा उपवास करण्याचा निर्णय घेते आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याने सोडण्याची विनंती मान्य करत नाही. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने हरी आपल्या वागण्याबद्दल स्पष्टीकरण देतो. हरी उमाला सांगतो की जेव्हा तो महादेवाच्या मृत्यूविधी करत होता आणि कावळ्याला बराच काळ नैवेद्य स्वीकारता येत नव्हते, तेव्हा त्याने उमाला प्रतिज्ञा केली की तो इतर कोणत्याही पुरुषाला उमाला स्पर्श करू देणार नाही. अशा प्रकारे त्याने तिचे मुंडन करण्याचे प्रथागत विधी करू दिले नाहीत आणि ताराच्या लग्नाच्या विनंतीलाही नकार दिला. ताराकडून जेव्हा त्याला कळले की उमा त्याच्यावर प्रेम करू लागली आहे, तेव्हा त्याने तिच्याशी बोलणे बंद केले. जरी त्याचे उमावरील प्रेम असूनही तो अखेर स्वीकारतो की तो उमावर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करेल. त्याने आपले वचन मोडले. सत्य जाणून उमा हरीला माफ करते आणि प्रस्तावाला सहमती देते. हरी मंगळसूत्र आणतो, पण त्याला कळते की उमा मेली आहे. त्याला कळते की उमाने त्याच्या प्रेमासाठी आपले जीवन अर्पण केले आहे, जिथे तिला हरीने त्याचे वचन मोडू नये असे वाटत होते. तर मित्रांनो, तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला? मला हा चित्रपट अत्यंत आवडला आहे.